इथं लोक मोठमोठ्या बिमाऱ्या होऊन मरतात, जसं की कॅन्सर, हार्ट अटॅक किंवा अजून दुसऱ्या कुठल्या बिमाऱ्या होऊन मरतात. पण इथं माझा मुतखडाच मला काटा काढते वाटाली. एवढा भयानक काल त्रास होत होता. अख्खा दिवस माझा रडण्यात गेला. 14 एप्रिल म्हणजे मी एवढी वाट बघते ह्या दिवसाची, की एवढे आम्ही ठरवलं होतं असं करायचं तसं करायचं. आणि ऐन टायमाला काल 11 वाजता जे लाईट गेली ना, तर 5 वाजताच लाईट आली. आणि मग पाणी पण नव्हतं. फक्त एक जग भरून पाणी होतं आणि तेवढ्या जगभर पाण्यावर ना आम्ही जेवण वगैरे करून बसलो होतो. स्वयंपाक पण केला नव्हता आम्ही. काल परवाच्या दिवशीची खिचडी होती रात्रीची, तेच खाऊन होतो आम्ही. एवढं म्हणजे कालचा दिवस काय सांगू कसा गेला. आपल्यापैकी जर कोणी जवान मेलं तर असं कोणी विचारलं काय झालं आणि जर समजा सांगितलं एखादी बिमारी झाली होती, तर ते ऐकून वाईट वाटते. अरे वाईट झालं म्हणतात. पण मी जर मेली, मला जर काय झालं आणि जर कोणी विचारलं काय झालं होतं, काय नाही मुतखडा झाला होता म्हणल्यावर कोणी रडायचं किंवा वाईट वाटायचं दूरच. त्यानं मला म्हणजे मुतखड्यानं कशी मेली म्हणून ना हसणारच आहेत माझ्यावर. जोक्स अपार्ट, काल खूप मज्जा आली. आणि ध्रुवीसाठी आम्ही गेलो होतो. मला तर काही जायचं नव्हतं, म्हणजे मला तर एवढा त्रास होत होता की बस मी काय सांगू. पण ना ध्रुवीची एवढी हे होती की म्हणजे मला जायची. तू मला प्रॉमिस केली होतीस ना आपल्याला जयंतीत जायचे ना, म्हणून एवढी तंग करत होती. मग मी लवकर 6 वाजता आवरली आणि मग लाईट आली होती. मग लाईट आल्यावर ध्रुवीचे पप्पा जाऊन पाणी घेऊन आले. मग मी लवकर स्वयंपाक आवरले आणि मग आम्ही गेलो जयंतीत. आणि बच्चू ना जाईपर्यंत 3 किलोमीटर बच्चू आणि ध्रुवी दोघं पण चालले. मला बच्चूसाठी एवढं छान वाटत होतं. त्यानं तर एवढी मज्जा करत होता. आणि ते जम्पिंगवर त्याला बसवलं आणि ते लेकर काही त्याला खेळू दिले नाही बाई. बिचारे लेकरू ते उड्या मारत होते आणि हे उगं बसून बघत होतं. जाताना तर एवढं एक्साइटमेंट होती, एवढं छान खुश वाटत होती. पण येताना पार हवा निघून गेली. दोघं पण उचलून घे म्हणत होते. आज पहिल्यांदा पश्चाताप होत होता लेकर झाल्याचा. ध्रुव पण म्हणा मम्मीकडे जायचे, बच्चू पण म्हणा मम्मीकडे जायचे. तर माझा एवढा जीव रडकोंडा आला होता. तर आजच्यासाठी एवढंच. बाय बाय.